नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लासरूममध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतील धडा दुसरा, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. यदुनाथ थत्ते हे या पाठाचे लेखक आहेत. 1922 ते 1998 प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार. 32 वर्षे त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले. कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत. विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेशमा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके आहेत. प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया, वाचा, मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो. तर मित्रांनो, यदुनाथ थत्ते यांचा हा पाठ त्यांच्या आज प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे. आणि या प्रतिज्ञा पुस्तकातील आपण जी प्रतिज्ञा शाळेमध्ये म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हा जो 3रा वाक्य आहे, प्रतिज्ञेचा जो 3रा वाक्य आहे, तर त्याचा आशय म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला उलगडून म्हणजे आपल्याला तो खोलून मुळापासून तो आपल्याला समजावून सांगितला आहे. मग या ठिकाणी आणखी एक प्रश्न निर्माण होतो की प्रतिज्ञा म्हणजे काय? तर प्रतिज्ञा म्हणजे काया, वाचा आणि मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञा म्हणजे काया, वाचा आणि मनाने केलेला संकल्प म्हणजे प्रतिज्ञा होय. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. तर हा जो पाठ आहे तो संवादात्मक शैलीतून आहे. संवादात्मक शैली म्हणजे आपण जे एकमेकांशी जसं बोलतो, 2 व्यक्ती एकमेकांशी बोलायला लागलेत, संवाद साधायला लागलेत, तर त्या गोष्टीला संवादात्मक शैली म्हणतात. म्हणजे हा बोललेला पाठ आहे, बोलण्याच्या शैलीतला हा पाठ आहे, तर याला संवादात्मक शैली असे म्हणतात. तर चला तर मग पाठाकडे वळूयात. तर मी एकदा शाळेत गेलो होतो. मी म्हणजे कोण? तर मी म्हणजे लेखक. लेखक एकदा शाळेत गेले होते आणि शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो म्हणजे आनंदित झालो. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. लेखक शाळेत गेले होते आणि ते प्रार्थना म्हणतात हे पाहून मुलं ते आनंदित झाले आणि मुलांना त्यांनी विचारलं की तुम्ही आता जी प्रार्थना म्हटली तर त्याच्यात तुम्ही असं म्हणालात की माझ्या देशावर माझे प्रेम आहे, तर मग तुमच्या देशावर तुमचं प्रेम आहे का? आणि अलबत, मुले म्हणाली अलबत म्हणजे आश्चर्याने, अरे, जसं आपण म्हणतो तसं. तर अरे, आमच्या देशावर आमचं प्रेम नाही का? आम्ही करंटे थोडेच आहोत, असं मुले म्हणाली. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो करते. तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालनपोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालनपोषण करू, गौरव वाढवू. पण देश म्हणजे काय? लेखक आता इथे मुलांना प्रश्न विचारत आहेत. त्यांचा जो प्रश्न होता की देशावर प्रेम करायचं, तर ते खोलून प्रश्न विचारत आहेत. देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे,
पण देशबांधवांवर करणे अवघड, होय ना? होय, खरे आहे. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात. तर इथे आपल्याला समजावलं आहे की भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. म्हणजे भारताची जी जमीन आहे तर त्या जमिनीवर तर आपलं प्रेम असायलाच पाहिजे आणि त्याचसोबतच तिथे राहणाऱ्या लोकांवर सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे. मुले म्हणाली की म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे, होय ना? बरोबर आहे, मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. मग लेखक विचारतात की मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमीच असायला हवे? लेखकांनी प्रश्न विचारला की ते फासावर गेले हे एकदम खरं आहे, पण तेव्हाचा काळ हा आपत्तीचा होता, तेव्हा आपण गुलाम होतो. पण आज आपण गुलाम नाही आहोत. आपल्याला परत आपत्काळ यायला हवा का, असं ते मुलाला विचारतात. एक मुलगा म्हणाला, देशावर नेहमीच प्रेम करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. संकटांना आमंत्रण द्यायचे म्हणजे ओढावून घेणे. संकट कशाला ओढावून घ्यायचं? आपल्याला आपल्या देशावर प्रेम दाखवायची संधी पाहिजे असेल तर देशावर संकट थोडी सोडून घेतलं पाहिजे, असं मुलगा म्हणतोय. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत असताना भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निवडणुकीच्या दौऱ्यातील हा प्रसंग इथे सांगितला आहे की पंडित नेहरूंची गाडी लोकांनी अडवली आणि भारत माता की जय असे लोक जोरजोरात ओरडू लागले. मग पंडित नेहरू खाली उतरले आणि त्यांनी लोकांना भारत माता म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितलं. भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक, आपण जे सर्व नागरिक या देशात राहतोय तेच म्हणजेच भारत माता, ही गोष्ट त्यांनी समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे सर्व वरवरचे भेद विसरून सर्वांवरच प्रेम करायचे. एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, मला म्हणजे लेखकाला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? तुम्ही तर म्हणताय की प्रेम करा, देशावर प्रेम करा, तर मग देशावर प्रेम करायचं म्हणजे नेमकं करायचं काय? तेव्हा लेखक म्हणाले, मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीला धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहिती आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, ते सद्बुद्धही हवे. तर अश्रू आणि प्रेम यांची भाषा समजावतात. तर महात्मा गांधी म्हणतात की प्रेम निष्क्रिय म्हणजे जे काहीच करू शकत नाही असे, निष्क्रिय म्हणजे काम न करणारे. तर प्रेम हे काम न करणारं असूच शकत नाही, प्रेम हे सक्रिय हवे. सक्रिय म्हणजे सतत क्रियाशील, काहीतरी करणारं. तसंच ते सद्बुद्धही हवे. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? आता परत लेखकाला एकांनी प्रश्न विचारला की शांततेच्या काळ, आता तर शांततेचा काळ आहे, तेव्हा देशावर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? तर लेखक पुढे समजावतात की शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्मितीसाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. नवनिर्मिती म्हणजे नवीन निर्माण करणे देशात काहीतरी.
हातात झाडू घेऊन गावची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे म्हणताच येणार नाही, असे आपल्याला म्हणताच येणार नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. आपण कुठलीही गोष्ट करत असू तर ती लहान मोठी कशामुळे ठरते, तर आपण त्या पाठीमागचा आपला हेतू, संदर्भ, म्हणजे आपण ती गोष्ट का करतोय या गोष्टीवरून ते काम, ती गोष्ट लहान आहे की मोठी आहे हे ठरत असते. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे कामही लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. स्वार्थी म्हणजे तिथं स्वतःचंच बघितलं जाते की मला काय फायदा होईल, माझं काय, या गोष्टीला स्वार्थ म्हणतात. आणि निस्वार्थी वृत्ती म्हणजे मला त्या गोष्टीपासून काय कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही, अपेक्षारहित म्हणजेच निस्वार्थी. जिथे मी, माझं या गोष्टीचा विचार नाही आहे त्याला निस्वार्थ वृत्ती म्हणतात. तर स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे कामही लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? तेव्हा विद्यार्थी म्हणतात की हो, आम्ही तर ऐकले आहे. ते शेले विणायचे. लेखक आता कबीरांबद्दल सांगतात की कबीर काय करायचे, कबीर हे शेले विणायचे. शेले म्हणजे आपण जे पांघरून घेतो त्याला, तसंच पांघरून घेतो किंवा मग आणखी काय म्हणता येईल त्याला, ओके तेच. तर ते शेले विणायचे इतर विणकरांसारखेच. शेले म्हणजे उपरणं एक प्रकारचं, किंवा आपण काय शाल, आपली जी शाल असते तर ते संत कबीर हे शेले विणायचे इतर विणकरांसारखेच, पण देशासाठी हे सनग विणतो आहे या भावनेने ते विकायचे, म्हणून ते अपूर्व असायचे. त्यांचं शेला हा इतरांसारखंच ते विणायचे, पण त्यांची जी भावना होती ते विणण्यापाठीमागची की देशासाठी मी हे सनग विणतो आहे, तर ही जी भावना आहे ही भावनाच त्या गोष्टीला अपूर्व बनवत असायची. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले यात फरक असेल की नाही? इथे भावनेचा फरक सांगतात की स्वार्थी आणि निस्वार्थी वृत्ती सांगितली जाते. लेखक इथे काय समजावतात की वृत्ती. फक्त आपल्याला परीक्षेत मार्क चांगले मिळावेत म्हणून शिकवतात का सर? किंवा मग हे शिकवणं एक वेगळी गोष्ट आहे. आणि मुले सज्ञान व्हावेत, मुलांना चांगल्या गोष्टींचं ज्ञान व्हावं, सज्ञान म्हणजे चांगल्या गोष्टींचं ज्ञान व्हावं यासाठी शिकवलेलं, या दोन्ही गोष्टीत फरक आहे की नाही असा प्रश्न लेखक विचारतात. हो, फरक असायलाच हवा. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो? हॉटेलातलं खाणं आणि घरचं खाणं यातला फरक, नक्कीच फरक आहे त्या गोष्टीमध्ये. तर विद्यार्थी पुढे सांगतात की आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थामध्ये मिळालेली असते ना. आईच्या प्रेमाची चव, आई आपल्यासाठी आई जे जेवण बनवते तर त्यामध्ये आई आपलं प्रेम ओतते की माझ्या मुलासाठी मी बनवते आहे, हे आईचं प्रेम आहे. आणि या प्रेमामुळेच आपल्याला आईने बनवलेला पदार्थ हा जास्त चांगला लागतो आणि या प्रेमामुळेच ते आपल्या अंगी लागतं. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धप्प करू लागला की आपल्याला जे जाणवतं ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली यात अंतर आहे की नाही? आईची शाबासकी ती आईची शाबासकी, यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले? तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. ज्या आज आपल्याला गैरसोयी आणि अडचणींचा सामना करावा लागतोय, तर त्या पाठीमागे आपण जी जाणीव असते आपल्याकडे की मी जे करतोय ते माझ्याच देशासाठी करतो, ही जाणीवच नसल्यामुळे या गैरसोयी आपल्याला दिसून येत आहेत. की एस टीच्या आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्याला त्याच्या प्रवाशाला त्याचप्रमाणे
प्रवाशालाही जर खरोखरच आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील काय? देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग हे रोजच येत असतात. आपले देशावरील व देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण द्यायची गरज नाही. म्हणजे आज आपल्याला ज्या अडचणी आणि गैरसोयी आहेत तर ते आपण म्हणजे काय सांगता येईल त्याला, की एस टीचं उदाहरण दिलं आहे, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी लेखानं उदाहरण दिलं आहे, की आणि प्रवाशालाही जर असं वाटत असेल की हे माझ्या देशबांधवांबद्दल जर प्रेम आणि आस्था असतील तर आपल्या गाड्या घाण राहणार नाहीत. तर जेव्हा मोठे मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा आपण प्रेम दाखवूच, पण जीवनात असे प्रसंग हे खूप क्वचित उभे राहतात. तर छोटे प्रसंग हे रोजच असतात ज्यातून आपण आपले देशावरील प्रेम, आपल्या देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी आपल्याला संधी रोजच मिळत असते. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांना देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. नुसतं देशावर प्रेम करून नाही चालणार आपल्याला, तर देशबांधवांवर सुद्धा प्रेम आपल्याला करावं लागेल. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याचप्रमाणे यच्च यावत मानवमात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य आहे. म्हणजे काय, जर आपल्या साऱ्या विश्वाला कवेत घ्यायचं असेल तर आपण जवळच्यांनाच आलिंगन देऊ शकतो. आलिंगन म्हणजे मिठी मारू शकतो. त्याचप्रमाणे यच्च यावत, आलिंगन म्हणजे मिठी, तर यच्च यावत म्हणजे याचप्रमाणे, यच्च यावत म्हणजे मानवमात्रावर प्रेम करायचे म्हटले, यच्च यावत म्हणजे संपूर्ण मानवमात्रावर आपल्याला प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी आपल्याला देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य आहे. प्रेम हे कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. निष्क्रिय म्हणजे कृतीशिवाय राहणारा, निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती आहे. संवर्धक म्हणजे क्रिएशन, म्हणजे काय, नवनिर्मिती करणारी. संवर्धक म्हणजे सांभाळ करणारी शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या साने गुरुजी या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मग माझ्या देशावर माझे प्रेम आहे असं आपण कोणाला म्हणू शकतो, तर त्यालाच म्हणू शकतो की ज्याचा धर्मच जगाला प्रेम करण्याचा आहे, जगाला प्रेम अर्पावे, अशा व्यक्तीलाच देशावर माझं प्रेम आहे हे म्हणू शकतो. खरोखर आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? इथे आता थेट वार केला आहे लेखकाने, की सरळ सरळ विचारत आहेत की आपल्या देशावर प्रेम असेल तर आपली गावं इतकी घाण राहिली असती का? आपले डोंगर उघडे बोकडे दिसले असते का? सस्य श्यामल माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे? की ती भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची? देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल का? ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफलाम म्हणता येईल का? माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपड करण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो तर ते भारतमातेला रुचेल काय? हे कधीच भारतमातेला आवडणार नाही. आपापसातलं हे जे जात धर्मामुळे जे आपण भांडत राहतोय हे भारतमातेला आवडणारं नाही. देशावर आपले प्रेम असेल
तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. जर खरंच आपलं देशावर प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहेत ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजे देशावर प्रेम करणे. तर अशा प्रकारे हा आपला पाठ होता जो आता इथे संपला आहे. तर या पाठामध्ये इतकंच सांगितलं आहे की थोडक्यात जर पाठाबद्दल विचार करायचा झाला तर याच्यात सांगितलं आहे की जर आपल्याला देशावर प्रेम करायचं असेल तर देशाच्या भूमीवर तर प्रेम करायलाच हवं, पण त्याचबरोबर या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकावर म्हणजेच भूमिपुत्रावर सुद्धा आपल्याला प्रेम करता यायला पाहिजे. आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा याचं आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे आहे. तर हा पाठ इथेच संपला आहे. तर पुढील पाठात आपण भेटूयाच. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.